श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। 2 डिसेंबर 2024 पासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ झालेला आहे आणि आज आहे पहिला गुरुवार 5 डिसेंबर 2024। असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करून भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते। लक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी कशी करायची, लक्ष्मी मातेवरती अभिषेक कोणते करायचे, प्रवेशद्वारावरती कोणते पूजन करायचे या संदर्भातला व्हिडिओ आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि आता पूजेला सुरुवात करूया। लक्ष्मी माताचे स्वागत करण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ असावा। देवी लक्ष्मी हे मुख्य प्रवेशद्वारातून घरी येते। भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार आकर्षित करावे। ती आपल्या घरी राहण्यासाठी प्रवेश करते। यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: रांगोळी, हळदीचे लेपन, पंचपाळ, फुले, तुपाचा दिवा। हळदीचे लेपन केल्यानंतर हळद हे अतिशय पवित्र मानले जाते। हळदीचे लेपन घराच्या उंबरठ्यावरती केल्याने नकारात्मकता निघून जाते, संकटेही टळतात। हळदीच्या लेपनाने घराचे वास्तुदोष व ग्रह दूर होतात। चौकटीच्या दोन्ही साईडला पावले काढून घ्यायची आहेत। लाल रंगाची रांगोळी टाकून त्यावरती पावले काढून घ्यायची आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तुपाचा दिवा लावून आपल्या प्रवेशद्वाराची पूजा करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजेची तयारी करायची आहे। आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती लाल वस्त्र अंथरायचे आहे। लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे त्यावरती आणि पूजेची सुरुवात ही दिव्यापासून होते, म्हणून दिव्याला हळदी कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोला फुलाचा हार घालून पूजेला सुरुवात करायची आहे। लक्ष्मी मातेवरती मूर्तीवरती गळती ठेवून श्री सूक्ताचे पठण करून अभिषेक करून घ्यायचे आहे। त्याबरोबर श्रीयंत्रावरती गळती ठेवून श्रीयंत्राचे पण श्री सूक्ताचे पठण करून अभिषेक करून घ्यायचे आहे। अभिषेक झाल्यानंतर लक्ष्मी मातेला लागणारे हे सर्व साज आहे। फुलाचा हार आहे, मंगळसूत्र, गळ्यात घालायचा हार आणि लक्ष्मी मातेचे वस्त्र। नंतर कळस तांब्याला लक्ष्मी मातेचे जे वस्त्र आहे ते घालायचे आहे। नंतर लक्ष्मी मातेची प्रतिमा वर ठेवायची आहे। हळदी कुंकू लावायचे आहे। लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पूजा झालेली आहे। लक्ष्मी मातेच्या वेणीला हार लावून फूल व्हायचं आहे। केळी जे फळं असतील ते ठेवायचे आहे। शंखाची आणि घंटीची पूजा करून घ्यायची आहे। गजलक्ष्मीची म्हणजेच हत्तीची पण पूजा करून घ्यायची आहे। नंतर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता किंवा गणपतीची पूजा सुपारी ठेवून गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर समोर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवून हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। नंतर श्रीयंत्राची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। अशा प्रकारे पूजा पूर्ण झालेली आहे। महालक्ष्मी मातेची पूजा झाली। मार्गशीर्ष महिन्यामधला हा पहिला गुरुवार आहे आणि आपल्याला पोथी वाचून घ्यायची आहे। पोथी झाल्यानंतर चौकोन काढून त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे। शक्यतो खिरीचा नैवेद्य ठेवा। नैवेद्य पाणी ठेवायचं आहे। नंतर आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे। नैवेद्य ठेवूनच आरती करायची असते। नंतर आरती करून घ्यायची आहे। अशा प्रकारे पूर्ण पूजा झालेली आहे। ओम महालक्ष्मी नमो नमः। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।